नमस्कार मित्रांनो, कमळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये ऋषी आता ह्या अनिकाला म्हणतो की हे बघ, तुला इथे नाही राहता येणार, तू प्लीज मुंबईला जा। त्यावरती अनिका म्हणते की का राहता येणार नाही, तू इथे राहतो म्हटल्यानंतर मग मी इथेच राहणार। ऋषी म्हणतो की तुला कळतं का ग, अगं इथे जागा बघ, तू नाही राहू शकणार इथे। तेव्हा अनिका ऐकायला तयारच नसते। अनिका म्हणते की हे बघ, अरे मी राहील इथे, ऍडजस्ट करेल, व्यवस्थित राहते, नीट राहील। ऋषीला खूप राग येतो। ऋषी म्हणतो की हे बघ, मी इथे राहणार आहे आणि राहण्यासाठी मी ही जागा निवडलेली आहे, पण तू इथे नाही राहू शकत। अनिका म्हणते की अरे का तू हट्ट धरलास, का तू इथे राहतोस, आपण दोघं मुंबईला जाऊयात ना। हे बघ, तुला इथे राहायचं आहे, तू हट्ट धरला तर ठीक आहे, मी सुद्धा हट्ट धरते आणि मी सुद्धा इथे राहणार आहे। आणि तेवढ्यात मात्र आता बकुळा मावशी तेथे येते आणि ह्या दोघांचं बोलणं ऐकते आणि ती बकुळा मावशी म्हणते की तुला इथे नाही राहता येणार। अनिका विचारते की का नाही राहता येणार। अनिका म्हणते की हे बघ, मी तुम्हाला पैसे देऊन टाकेल, पण मला इथे राहून द्या। तेव्हा बकुळा मावशी तिला म्हणते की अगं, पैशाचं कुणाला भाषा शिकवतेस, पैसे माझ्याकडे खूप काही आहेत, तू इथे नाही राहू शकत। आणि बंड्या सुद्धा आता तेथे येतोय आणि हे सर्व तो बघतोय। बकुळा मावशी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, येथे गाव आहे आणि इथे मित्र मैत्रिणी एकत्र काही राहत नसतात। तेव्हा अनिका म्हणते की ठीक आहे, मी तुमच्या घरी राहते, आता तुमच्या घरी राहते म्हटल्यानंतर आणि तुमचे पैसे सुद्धा मी देऊन टाकते राहण्याचे, फुकट काही मी राहणार नाही। तेव्हा आता बकुळा मावशी म्हणते की हे बघ, मला पैसा वगैरे काही नकोय, तुला माझ्या घरी काम करावं लागेल। अनिका म्हणते की डन। बकुळा मावशी म्हणते की कसलं डन। अनिका लगेच म्हणते की तुम्ही जे काही काम मला सांगताना ते करायला मी तयार आहे। तेव्हा आता बंड्या आता लगेच म्हणतो की अगं मावशी, तू हिला नाही ओळखत, हिला आपल्या इकडची काम नाही जमणार। तेव्हा आता लगेच बकुळा मावशी म्हणते की त्याला तरी कुठे काम जमत होतं, आणि हे बघ, तसं हिला सुद्धा काम दिले ना, ही सुद्धा शिकेल। म्हणजे ऋषीला काम जमत नव्हतं आणि तो बघ कसा शिकला, असं तिला म्हणायचं असतं। अनिका म्हणते की ऑफकोर्स, मी तर तुम्हाला तेच तर बोलते, मला सुद्धा काम जमेल। आणि बंड्याला म्हणते की तू गप्प राहा बंड्या, आणि आपली बॅग वगैरे घेते आणि म्हणते की मावशी चला, आता कुठे राहायचं आहे ते सांगा बरं। आणि त्या बकुळा मावशींच्या हाताला धरून त्यांना घेऊनच जाते। तेव्हा बंड्या मात्र ऋषीला म्हणतो की काय ऋषी भाऊ, अहो हा वैताग आता इथे राहणार आहे का। तेव्हा आता ऋषी म्हणतो की ती कसली राहते, गावाकडील लाईफ कशी आहे, की तिला झेपणार आहे की हे सर्व, आता इथे राहू शकत नाही, कंटाळून ती मात्र पळून जाईल। तेव्हा बंड्या म्हणतो की ते सुद्धा बरोबर आहे, मी जातोय, आणि गुड नाईट असं म्हणून आता तो सुद्धा झोपायला निघून जातो। त्यानंतर अनिका मात्र इकडे बकुळा मावशींच्या घरी झोपायला आलेली असते। दोघी आता एकत्र झोपतात। बकुळा मावशी खूपच घोरत असते, अनिकाला काही झोप येत नसते। इथून मात्र ती आता आपले कान दाबते, उशी घेऊन आता डोक्यावर ठेवते, तरी सुद्धा बकुळा मावशी जोरजोराने घोरत आहे। शेवटी वैतागून अनिका उठून बसते। ही बाई आहे का नक्की काय आहे, सारखी घोरते, अशी सारखी घोरते, किती वास आहे, अरे बापरे काय घाणसी, आणि मी बफेलोच्या बाजूलाच झोपलेले आहे असं वाटतं। आणि आता मात्र बकुळा मावशी जोराने घोरते, तर अनिका तिच्या हातावर मारते आणि म्हणते की ऐका ओ प्लीज प्लीज, एक्सक्यूज मी मिस, ऐका प्लीज। तेव्हा बकुळा मावशी आता झोपेत डोळे उघडते, तर अनिका तिला म्हणते की जरा कमी घोरा, कारण कसं आहे की मला सुद्धा झोपायचं आहे। आता बकुळा मावशी म्हणते की तुला जर झोपायचं असेल तर तू झोपू शकते, माझी झोप मात्र अशीच आहे। तेव्हा आता अनिका म्हणते की ठीक आहे, तुमचा आवाज मी सहन सुद्धा करून घेऊन झोपेल, पण तुमच्या स्मेलचं काय, आणि तुमचा ना बफेलो सारखा वास येतो, ऐका प्लीज, तुमचा हा स्मेल मला नाही सहन होत, प्लीज तुम्ही आंघोळ करून या, तुमचा खूप वास येतोय। आता बकुळा मावशींना फारच राग येतो। बकुळा मावशी म्हणतात की ए भवाने, अगं तुला तर इतका वास येतो ना, बाहेर जा आणि रोडवर जाऊन झोप, चल हट कुठली। तर अनिकाला सुद्धा राग येतो। अनिका रागाने तिला इडियट म्हणते, दादा हिला परफ्यूम सुद्धा मारता येत नाही, अरे यार मी नाही झोपू शकत इथे। आता अनिका उठते आणि ऋषी जिथे गोठ्यात झोपलेला आहे तर तेथे येते। ऋषी मात्र झोपलेला असतो आणि ऋषीला मात्र गाढ झोप लागलेली असते। आता अनिका इकडे तिकडे पाहते तर खूप आता अगदी ती जागा अस्वच्छ असते, घाणेरडी असते। तेव्हा आता ती विचार करते की नक्की ह्या ऋषीला काय झालं, इतक्या घाणेरड्या या जागेमध्ये हा इतका निवांत कसा झोपू शकतो, ते पण इतकं गाढ। आणि शी असं म्हणून जेव्हा ती मोबाईल बघते तर नेटवर्क आल्याचं तिला समजतं। औषध म्हणते की मी झोपू शकत नाही तर काय होतं, दुसऱ्यांच्या झोप तर मी उडू शकते, म्हणून ती आता ऋषीचा झोपलेला व्हिडिओ काढते, त्याचे फोटो काढते, त्याच्या आजूबाजूच्या ते काही जागेचे सुद्धा फोटो वगैरे काढते। ते फोटो ती नयनतारा आंटीला सेंड करते आणि ते फोटो आता इकडे नयनतारा झोपलेली असते, तिच्या मोबाईलवर आता येतात। तेव्हा आता मेसेज वाचतो, तेव्हा नयनताराला जाग येते, इतक्या रात्रीचे कोण मेसेज करत आहे, म्हणून ती मात्र आपला मोबाईल चेक करते तर तिला समजतं की अनिकाचे मेसेज आहे। आणि ही मूर्ख अनिका, इडियट कुठली असे बोलून मात्र ती आता पुन्हा फोन ठेवते आणि झोपी जाते।
सकाळ होते तर ऋषी आता गायांना चारा वगैरे घालत असतो आणि तेवढ्यात तेथे सरोज येते. सरोज हे सर्व पाहते, तिला वाईट वाटतं कारण ती विचार करते ह्या पोराचं जगणं किती आयुष्य आरामात होतं, पण तरी सुद्धा ह्या कमळीसाठी तो गोठ्यात राहतो, हे सगळा त्रास सहन करतो. त्याच्या घरामध्ये प्रत्येक कामात नोकर चाकर आहेत आणि हा मात्र इथे कधी न केलेले काम करतो आणि हे खरंच बरोबर नाही. हे ऋषी बाबा सोबत व्हायलाच नको. एकदा तरी मला ह्या विषयावर ऋषी बरोबर बोलायलाच पाहिजे. तेवढ्यात ऋषी आता मावशींना पाहतो आणि सरोजला म्हणतो की मावशी आज इथे कशा. सरोज आपल्या पिशवीतून डबा काढते आणि म्हणते की ऋषी बाबा मी तुम्हाला नाश्ता द्यायला इथे आले होते. तेव्हा आता ऋषी म्हणतो की मावशी कशाला इतके कष्ट घ्यायचे, मी इथेच काहीतरी खाल्लं असतं. तेव्हा आता साधना मावशी म्हणजे सरोज मावशी म्हणते की हे बघ, जोपर्यंत तुम्हाला ओळखत नव्हता तोपर्यंत मात्र मला हे खाऊ घाला साधना मावशी, ते खाऊ घाला असं म्हणायचा आणि आता तुला माझे कष्ट वाटतात का रे, घ्या हो खा. तर ऋषी घेतो आणि थँक्यू बोलतो. तुम्हाला एक बोलायचं होतं असं म्हणते आणि परत म्हणते की राहून ते मी नंतर बोलते, म्हणून ती जायला निघते. ऋषी म्हणतो की अहो मावशी सांगा नक्की काय बोलायचं होतं. तेव्हा आता सरोज म्हणते की ऋषी बाबा मला असं वाटतं की तुम्ही जास्त वेळ इथे दिवस थांबायला नको, तुम्ही आता मुंबईला जायला पाहिजे आणि कारण तुमची आई तिकडे वाट बघत असेल, काळजी करत असेल आणि कमळी सुद्धा आता सावरली आहे, त्यामुळे तुम्ही आता मुंबईला जायला हवं. त्यावरती आता लगेच ऋषी म्हणतो की हे बघा मावशी, कमळीला इथे परत घेऊन जाण्यासाठी आलो, तिच्या शिक्षणासाठी इथे आलो, तिला शिक्षणासाठी मला परत घेऊन जायचं आहे, नाही झालेलं. त्यावरती आता सरोज म्हणते की हे बघा तुमचं मात्र तुमच्या आईशी काही बोलणं झालेलं आहे का. तेव्हा आता ऋषी म्हणतो की नाही अजून नाही झालेलं, पण मी तिच्याशी बोलणार आहे असं म्हणतो. त्यावरती सरोज विचारते की हे बघा मी जरा तुमच्याशी स्पष्ट बोलते. तर ऋषी म्हणतो की हो बोला काय बोलायचं आहे ते. आणि सरोज म्हणते की हे बघा एक मैत्रीण म्हणून तुम्हाला कमळीची काळजी आहे हे मला माहिती आहे, तुमचं तिच्यावर प्रेम आहे हे सुद्धा मला माहिती आहे आणि तुमचं तिच्यावर प्रेम आहे मला माहिती आहे, परंतु तुमच्या आईच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना कशी सून आहे हे कमळी म्हणजे नाही सांगू शकत आणि जशी त्यांना सून हवी आहे तशी माझी कमळी नाही. आणि तुम्ही दोघंही एकमेकांमध्ये गुंतण्या अगोदर हे सगळं आता तुम्ही समजायला हवं आणि थांबवायला हवं कुठेतरी. आणि हे बघा एक मित्र म्हणून तुम्ही कमळीसाठी खूप काही केलेलं आहे आणि आता सुद्धा तुम्ही सर्व तिच्यासाठी करत आहात आणि ते उपकार मात्र मी कधी नाही विसरणार. आता मात्र तुम्ही परत मुंबईला जायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून सरोज आता हात जोडते. माझ्या कमळीबद्दल मात्र तुमच्या आईचं मत तसं नाही. त्यावरती आता ऋषी म्हणतो की मावशी थोडंसं बोलू का. आणि तेवढ्यात त्यांच्या मागून कमळी आणि निंगी तेथे येतात. त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी ते आता मागेच उभं राहतात आणि ऋषी आता म्हणजे सरोजला म्हणतो की खरं आहे माझं कमळीवर प्रेम आहे आणि माझ्या आईच्या तिच्या होणाऱ्या सुनेकून काय अपेक्षा आहेत हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे. तेव्हा आता कमळी आणि निंगी हे सर्व ऐकतात. कमळीला तर धक्का बसतो पण निंगीला आनंद होतो. आतापर्यंत माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही मुली बघितल्यात, काही मुली तिच्या मनात सुद्धा असतील. माझ्यासाठी तिने काय स्वप्न बघितलं हे मला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आईच्या स्वप्नाप्रमाणे माझं आयुष्य चालणार आहे का. माझं आयुष्य मात्र मला हवं आहे तसं जगणार आहे आणि आईला जशी कमळी हवी आहे, जशी सून हवी आहे तशी कमळी नाही, पण तिच्या कल्पनेपेक्षा सुद्धा वेगळी माझी कमळी आहे. कमळीचा स्वभाव आणि कमळीचं मन खूप मोठं आहे. कायम मात्र स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा अगोदर विचार करणारी माझी कमळी आहे. तिचा समजूतदारपणा, तिची जिद्द आणि समोरच्यासाठी करण्यासाठी तिची जी काही मेहनत आहे आणि ती दुसऱ्या कोणत्याही मुलीमध्ये नाही, ती फक्त कमळीकडे आहे. मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा आणि मला एक गोष्ट सांगा की अशी सून जर आता त्या घराला मिळाली तर मात्र सांगा आणखीन काय हवं आहे. ती माझी कमळी घराला घर पण देणारी आहे. आणि आता ही गोष्ट मात्र आईच्या मनामध्ये कमळीबद्दल खूप गैरसमज आहेत. एखाद्याचं मन जिंकण्याचं नाटक कमळी करत नसते. मगाशी मात्र मी तुमच्या बरोबर आता साधना मावशी म्हणून बोलत होतो, पण आता कमळीची आई म्हणून बोलतोय. माझं कमळीवरती खूप प्रेम आहे, राहील, कायम असेल. आयुष्यभर मी तिच्यावर असंच प्रेम करत असेल. कमळी आता हे सर्व ऐकते. सरोजला मात्र आता ऋषीबद्दल अभिमान वाटतो. तिचे डोळे भरून येतात. मावशी हे बघा कमळीचं सुख ते माझं सुख आणि कमळीचा अपमान तो माझा अपमान. हे बघा मावशी मी आयुष्यभर तिची साथ देईल, तिला जपेल आणि त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. म्हणून तो आता चक्क ह्या सरोजच्या पाया पडतो. आणि कमळीची ओळख सुद्धा मी आयुष्यभर जपेल, तिची साथ देईल आणि तिची ओळख सुद्धा कोणीही आता ही नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, कारण तिची ओळख ही तिची एक मोठी ताकद आहे. त्यानंतर मात्र इकडे कामिनी, रागिनी हे सगळेजणी बसलेले आहेत. तर कामिनी विचारते की काय ग रागिनी, अनिकाचा फोन वगैरे आला होता की नाही. रागिनी म्हणते की हो का, आणि त्या गावात गेल्यापासून कॉल वगैरे केलेलं नाही आणि तिकडे ती काय करते खरंच माहिती नाही. आणि काय आई
तुला कॉल केलेला आहे वाटतं. तेवढ्यात अनिकाचा कॉल येतो. तर कामिनी खुश म्हणते की 100 वर्ष माझी नात जगणार आहे. बघ किती तिला म्हणजे आयुष्य आहे. आणि लगेच आता खुश होत फोन उचलते आणि काय ग अनिका चहा नाश्ता वगैरे झालेला आहे का असं विचारते. तर आता अनिका म्हणते की ग्रॅनी आजी अगं मी इथे रात्रभर झोपलेली नाही आणि तू काय विचारते चहा नाश्त्याबद्दल. तेव्हा आता कामिनी विचारते की काय झालं आता तू का झोपली नाही बरं. अनिका म्हणते की हे बघ ग्रॅनी आजी आणि हे बघ अगं मी रात्री फोटो वगैरे काढलेले आहेत ऋषीचे आणि ते सगळे नयनतारा मॅडमला मात्र टाकलेले आहेत पण तिने तो मेसेज अजून सुद्धा बघितलेला नाही. तेव्हा कामिनी हसते आणि म्हणते की हो बघतील अगं बघेल ती. आणि हे बघ एकदा की मेसेज तिने बघितला तर मात्र तित्ता अगदी शॉक होईल टणकन उडी मारेल आणि मग ती तुला फोन करेल. अनिका म्हणते की हे बघ आता मात्र मला तितका वेळ नाही. आणि हे बघ ग्रॅनी आजी आणि ती ग्रॅनी आजीला फोन करायला सांगते. जर मी तिला कॉल केला तर ती तारा फिरा नयनतारा मात्र काही कॉल नाही उचलणार. कामिनी म्हणते की अगं का उचलणार नाही ती तर त्या घरची म्हणजे तू त्या घरची होणारी सून आहे आणि मग ती का तुझा कॉल नाही उचलणार बरं. उचलेल तू नको काळजी करू. अनिका डायरेक्ट म्हणते की हे बघ आता मात्र तू माझ्याशी वेळ वाया घालू नकोस तू तिला कॉल कर. आणि कामिनी मात्र रागिणीला आता नयनताराला फोन करायला सांगते. तेव्हा रागिणी म्हणते की तुला आणि तुझ्या नातीला मात्र जे काही आता गोंधळ घालायचा आहे ना तर तुम्ही घालू शकतात पण मला मात्र काही मध्ये घेऊ नका. ती रागिणी तेथून निघून जाते. त्यानंतर मात्र इकडे निंगी आता कमळीच्या मागे मागे येत असते आणि कमळीला थांब करत असते. कमळी मात्र हे सर्व काही ऐकल्यानंतर आता लगेच इकडे येते आणि निंगी आता कमळीला थांब म्हणत असते. अगं ऋषी सरांनी तुझ्यासाठी आणखीन काय काय केलं पाहिजे. अगं त्यांना फक्त तुझी काळजी नाही तर अगदी सगळं काही आहे मस्त. ते तुझ्यासाठी काय काय करतात अगं त्यांचा तुझ्यावर जीव आहे. आणि हे बघ कमळे आपण मुंबईत गेल्यापासून आतापर्यंत त्यांनी तुझ्यासाठी काय काय केलं नाहीस. तुझं ऍडमिशन करून दिलं तुला अभ्यासात मदत केली आणि जेव्हा जेव्हा तुझ्या विरोधात कोणी काही केले तर तेव्हा ऋषी सर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. जेव्हा कॉलेजच्या हॉलमध्ये त्या मुलांनी तुझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा सुद्धा ऋषी सरांनी तुला वाचवलं होतं. आणि हे बघ खरं तर आता ऋषी सरच एकटे होते त्यांनी कधीही तुझी साथ सोडलेली नाही. हे सगळं तू लक्षात घे. कमळी सगळ्याचा विचार करत आहे आणि आत्ताच घे ना अगं ते तुझ्यासाठी इकडे आले. कधी आयुष्यात न केलेली काम ते तुझ्यासाठी करता. एवढी कष्ट घेतली एवढं सगळं काही सहन केलं ते कुणासाठी केलं फक्त तुझ्यासाठी केले. आणि हे बघ कमळे ऋषी सरांसारखा माणूस हुडकून सुद्धा नाही सापडणार पण तरी सुद्धा तुला त्यांचं प्रेम का कळत नाही. ते प्रेम मला कळतं. आतापर्यंत त्यांनी जे जे काही केलेले आहे तर ते कोणीच करू शकत नाही. तेव्हा सुद्धा तू त्यांना समजून घेतलं नाहीस आणि जर आता हे समजून घेतलं नाहीस तर खूप मोठी गोष्ट तू गमावशील. तुला काय वाटतं ती माकडी गप्प बसणार आहेस का. बघ ना अगं तिला ती सुद्धा ऋषी सरांसाठी इकडे आली. त्यानंतर आता इकडे अनिका सगळं काही आता हे गाव वगैरे बघते आणि तेथील आता त्या काकांना म्हणते की किती डर्टी आहे तुमचं गाव किती घाणेरडं आहे. सगळ्यात जास्त मात्र तुमच्या त्या गावातील गावछाप आहे ना ती खूप डर्टी आहे. मात्र ते कमळी निंगीला समजावत आहे आणि अनिका मात्र आता ह्या ऋषीला शोधत इकडे येते. कुठे शोधू वैतागले. नक्की ती गावछाप ऋषीला कुठेतरी घेऊन गेली असेल आणि आज मात्र मी त्या गावछापला सोडणार नाही म्हणून तेथील एक दगड उचलते आणि त्याच्या डोक्यात दगड टाकते असं म्हणत असताना तेवढ्यात आता सरोज काकी पाण्याचा हंडा घेऊन तेथून जात असते. तेवढ्यात मात्र आता ही दगड उचलून त्या गावछापला मारून टाकते असं म्हणत असते आणि तेवढ्यात तो हंडा मात्र अनिकाच्या डोक्याला लागतो. आता सरोज माफ करा असं म्हणते आणि जेव्हा अनिकाला पाहते तर तिला धक्काच बसते. सरोज लगेच हंडा खाली ठेवते आणि म्हणते की अनिका बाळा तुला लागलं का ग आणि तुला लागलं नाही ना असं म्हणजे तिची विचारपूस करत असते. तेव्हा अनिका तिच्याकडे पाहते आणि म्हणते की मी तुम्हाला कुठेतरी बघितलेलं वाटतं. तुम्ही मूवी मध्ये काम करतात की सिरियल मध्ये काम करतात नाही आणि कुठे पाहिलं असं ती आता विचार करत असते. मी नक्की तुम्हाला कुठेतरी बघितलेलं आहे असं म्हणत असते. तेव्हा सरोज अनिकाकडे घाबरतच बघत असते. तेवढ्यात मात्र आता अनिका म्हणते की एक सेकंद मला आठवलं तुम्ही नक्की ऋषच्या घरी काम करत होत्या आणि तुम्ही साधना मावशी आहेत ना. तेव्हा आता शेवटी हिने ओळखलेलंच असतं. साधना मावशीला टेन्शन येते तर अनिका विचारते की तुम्ही या गावात काय करतात आणि हे गाव खूप बोर आहे तुम्ही प्लीज चला माझ्या मागे सिटीमध्ये जाऊयात. आणि तेवढ्यात मात्र आता एक काकू येतात आणि ते म्हणतात की काय हो कमळीच्या आई कमळी आहे ना घरी माझं तिच्याकडे एक काम होतं तू तिला सांग संध्याकाळी मी तिच्याकडे येते माझं काम आहे असे बोलून मात्र आता ती जायला निघते. तेव्हा आता सरोज घाबरते म्हणजे मी कमळीची आई आहे हे अनिकाच्या समोर आलेलं असतं. अनिका म्हणते की ओ माय गॉड तुम्ही कमळीच्या आई आहात कमळीच्या आई आणि 1 वर्ष झालं माझी ग्रॅनी आजी तुम्हाला शोधत आहे तुम्ही कुठे होता. तेव्हा आता ही सरोज खूप
घाबरते आणि मी पाणी घेऊन आलो असे बोलून ती हंडा घेऊन आता तेथून धावतच निघून जाते. आणि तेव्हा मात्र अनिका म्हणते की एक सेकंद, आता ही तर कमळीची आई आहे, मग ती ऋषीच्या घरी काम का करत होती, म्हणून ती आता विचारात पडते. आणि ओ माय गॉड, हा सगळा कसला मॅटर आहे याचा ती विचार करते. तर शेवटी मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र धन्यवाद.